फूलों में खुशबू साथ साथ है। पूरे 50 वर्ष पूरे हो गए प्रेम कहानी का सेलिब्रेशन करने के माननीय श्री काका कोयटे जी को कि अपने 2 शब्द आप यहाँ पर आपके रखिए। या अतिशय भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमामध्ये मी 2 शब्द बोलणं म्हणजे खरं तर दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्यासारखं होऊ शकतं. व्यासनं माझा मित्र म्हणावं की भाऊ म्हणावं की जावई म्हणावं की मेवणा म्हणावं असा अनेक वेळा प्रश्न माझ्या मनामध्ये आतापर्यंत आलेला आहे. तुमचे ज्येष्ठ बंधू शांतीवर समोर बसलेले आहेत. 1975 साली जेव्हा मीनाताईंचं लग्न झालं त्यावेळेस होत्या आणि केशरबाईंचा कडक स्वभाव सगळ्या कोपरावकरांना माहीत आहे. आम्ही सुद्धा त्यांचे बोलून अनेक वेळा ऐकलेले आहे. त्यांच्या कडक शिस्तीमध्ये मीनाताईंचं बालपण गेलं आणि बालपण गेल्यानंतर मला आत्ताच ते गाणं ऐकल्यानंतर आठवलं. सुरेंद्रजींना वाटलं असेल गोरी तेरा गाव बडा प्यारा आणि ते कोपरावाला राहायला आल्यानंतर आमच्या निवारा सोसायटीमध्ये साधारण 1984-85ला व्यास कुटुंब आलं आणि तेव्हापासून या व्यास कुटुंबाचा आनंदाच्या दुःखाच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. या सगळ्या मुलांना श्रीनूला, स्वीटीला, अमितला आमच्या गणेश स्टेजवर नाचताना, बागडताना, गाणे म्हणताना जेव्हा आम्ही बघायचो त्यावेळेस खूप आनंद व्हायचा आणि त्याला मम्मी पप्पासुद्धा साथ द्यायचे. अनेक वेळा आमच्या गाड्यांच्या भेंड्या व्हायच्या. परंतु व्यास कुटुंब हे गाणे म्हणण्यामध्ये इतकं एक्सपर्ट की गाण्यामध्येच त्यांचं आयुष्य गेलं. मग त्यांच्या नावावरून आज आठवलं. नाव सुरेंद्र. इंद्र म्हणजे देवांचा राजा, परंतु व्यास कुटुंब म्हणजे सुरांचा राजा असलेलं हे कुटुंब आहे. त्यांच्या घरामध्ये या दोघा पती पत्नींना इतके कष्ट करताना बघितलेलं आहे. त्या काळामध्ये बिट्टूक असं काहीतरी एक थोडंसं ते बिट्टू तयार करीत दोघं नवरा बायको बसायचे. अक्षरशः रात्रंदिवस बसायचे, रात्रीचा दिवस करायचे. ह्यास एकच होता, मला माझ्या मुलांना शिकवता आलं. माझी मुलं चांगल्या घरी गेली पाहिजे, मुलींचे चांगले लग्न झाले पाहिजे, मुलं चांगले घडली पाहिजे. या उद्देशानं दोघांनी आपल्याशी रात्रंदिवस कष्ट करताना मी बघितले. त्यानंतर रेकॉर्डिंगच्या जमान्यामध्ये मीनाताईसुद्धा त्यांच्या त्या रेकॉर्ड रूममध्ये बसायच्या आणि रात्र ते गाण्याचं रेकॉर्डिंग, म्हणजे ते साईबाबाचं गाणं असेल, बॉलिवूडचं गाणं असेल, हॉलिवूडचं गाणं असेल, हे सगळ्या गाण्यांच्या कॅसेट ते तयार करायचे आणि त्याच्यामधून ते कुटुंब घडले. विशेषतः मला उल्लेख करावा असं वाटतो टिनूचा आणि स्वीटीचा. टिनू आणि स्वीटी म्हटलं तर चालेल ना, तुमचे नवरे सासू सासरे समोर आहे, त्याला ना घ्यायला नको. या दोघींनी आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं निश्चितपणे चीज केलेलं आहे. अमितनी तर या सगळ्यांवर खरंच चालवलेलं आहे. इतकं प्रेम आई वडिलांवर केलं. व्यास आमच्या घरी नेहमी येऊन सांगतात, आज टिनूचा असा फोन झाला, आज स्वीटीचा असा फोन झाला, अमितनी असं केलं, आज अमितनी तसं केलं. त्याच्यावर नातवांच्या सुद्धा गप्पा गोष्टी आता आम्हाला सांगायला लागले. त्याच्या मुलींनी त्यांच्या आईवडिलांच्या आयुष्यात चीज केलं. असेच मुलं सगळ्यांना मिळो अशी या दिवशी मला प्रार्थना करायची वाटते. नरसिंहना मी खरं पाहुणे म्हणत असतो आणि हे पाहुणे म्हणत असताना आमच्या कोपरावची ते जावई आहे. जावई जरी असले तरी जावयाचा मान घेऊन घालची कधीच वागलेली नाही. आणि आता
सुद्धा आपण 50वा वाढदिवस साजरा करतोय लग्नाचा. केस पांढरे हे सोडलं तर कुठल्याही प्रकारचं म्हातारपण त्याच्यामुळे जाणवत नाही. आमची बहीण ती नेहमी तरुणच राहिलेली आहे. आणि आज जो तुम्ही मुलांनी सगळ्यांनी त्यांना आनंद दिला, हा आनंद त्यांच्या आयुष्यातले कमीत कमी 2 ते 3 वर्ष नक्कीच वाढवी. अशा प्रकारचा आनंद या सभागृहातल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावा, अशा प्रकारची मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. मला रीनाचा जन्म आठवतो. मला वाटतं 77-78 सालचा तुझा जन्म असावा. त्यानंतर 2000 साली रीना आली, स्वप्न आली आणि आम्ही 1980-82ला निवारात आल्यावर 84ला. आणि निवाराचं घर तुम्हाला धार्जिने झालं असं मला वाटतं. निवारामध्ये राहिल्यानंतर या कुटुंबाने जी काही प्रगती केली कधी मागे वळून बघितलेलं नाही. तर मला आणखी एका गोष्टीचा आनंद वाटतो. तुम्ही सगळे मुलं मुली इतकं प्रेम करता आई बाबांवर. तुम्ही त्यांना तुमच्या सासरे बोलवता, आम्ही त्यांना अमेरिकेमध्ये घेऊन जातो आणि आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका मोठा असतो. आज मी टिनूच्या घरी असं केलं, आज मी स्वीटीच्या घरी असं केलं, आज आम्ही तुम्हाला इतकं फिरवलं. अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा असाच आनंद आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये मिळत राहो, अशा प्रकारची मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या मित्राच्या, आमच्या कोपरावरच्या जावायच्या, माझ्या मेवण्याच्या आनंदामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला. असाच आनंद त्यांच्या जीवनामध्ये असाच फुलत राहावं, अशा प्रकारची मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्या मुलांना, टीनूला, श्रुतीला, अमितला खूप खूप तुम्ही खरं पप्पांना थँक्यू नाही म्हणायला पाहिजे. त्यांनी तिथं कर्तव्य केलं, पण मी तुम्हाला थँक्यू नक्की म्हणेन की आमच्या मित्राच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंद फुलवलेला आहे. आनंद निश्चितपणे आहे, तो आणखी तुम्ही फुलवलेला आहे. त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू पाहताना मला सुद्धा आनंदाश्रू निश्चितपणे येत होते. अशाच प्रकारचे आनंदाश्रू तुम्ही नेहमी आत्तापर्यंत देत आलेला आहात, तसेच यापुढेही देत द्यावे, अशा प्रकारची सगळ्या वडिलांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो.